Welcome back to my chemistry class. Today we have to see two important terminologies and those are isotope and isobar. आयसोटोप आणि आयसोबार हा खूप महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आहे, टर्म्स आहे ज्या आपल्याला ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर लर्न करायचे आहे, बरोबर आहे. तर आयसोटोप आणि आयसोबार हे नेमकं काय आहे हे आपण पाहूया. तर आयसोटोप मीन्स व्हॉट, आयसोटोप काय आहे तर आयसोटोप मीन्स ॲटम ऑफ सेम एलिमेंट, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर, बरोबर आहे. तर हे डेफिनेशन ओरली सांगण्यापेक्षा बाय एक्झाम्पल आपण बेटर वे समजून घेऊ, ठीक आहे. आता इथे बघा आपण जे एक्झाम्पल लिहिलेलं आहे हायड्रोजनचं. सपोज आपल्याजवळ हायड्रोजन हा काय आहे, हायड्रोजन इज द एलिमेंट, हायड्रोजन एलिमेंट आहे आणि या एलिमेंटचे 3 ॲटम आपण घेत आहे, 1H1, 1H2, 1H3 असे 3 ॲटम आपण हायड्रोजन एलिमेंटचे घेतले आहे. आता हा ॲटम जर बघितला आपण, हा पहिला ॲटम जर बघितला तर तो कोणाचा आहे, याच एलिमेंटचा आहे, बरोबर आहे. दुसरा ॲटम जो बघून राहिलो आपण इथे तोही काय आहे, याच एलिमेंटचा आहे. तिसरा ॲटम हा जो आहे 1H3, तिसरा ॲटम हा सुद्धा एकाच एलिमेंटचा आहे, म्हणजे सेम एलिमेंटचा आहे. म्हणून आपण म्हणतो ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर, हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर, बरोबर आहे, डिफरंट मास नंबर. तर याला आपण काय म्हणतो, आयसोटोप्स. कोणाला, या तिघांना एकमेकांचे काय म्हणू आपण, आयसोटोप्स, बरोबर आहे. कारण इथे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जर समजा एखादा सिम्बॉल असेल, एलिमेंटचा ॲटमचा सिम्बॉल असेल, त्या सिम्बॉलच्या बॉटमला आपण काय लिहितो, ॲटॉमिक नंबर लिहित असतो आणि या टॉपवर काय लिहित असतो आपण, ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे हे काय झाले, ॲटॉमिक नंबर आणि हे काय झाले, ॲटॉमिक मास नंबर, बरोबर आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर ॲटॉमिक नंबर इज सेम, काय सेम आहे, ॲटॉमिक नंबर, ज्याला आपण झेडनं डिनोट करतो. ॲटॉमिक नंबर काय आहे, सेम आहे, सेम ॲटॉमिक नंबर 1, याचाही 1 आहे आणि याचासुद्धा ॲटॉमिक नंबर 1 आहे. त्यानंतर इथे जर जे टॉपर लिहिलं जाते ते काय आहे, ॲटॉमिक मास नंबर दॅट इज डिनोटेड बाय ए, बरोबर आहे. तर ॲटॉमिक मास नंबर बघा, 1, याचा 2, याचा 3 काय आहे, डिफरंट आहे, बरोबर आहे, डिफरंट. मग आता काय म्हणू आपण, हे तर ॲटम्स झाले, अनेक काय म्हणून ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट, एकाच मूलद्रव्याचे हे ॲटम्स आहे, म्हणून ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर डिफरंट आहे, हे त्या लक्षात. तर यांना म्हणतो आपण आयसोटोप्स. व्हॉट इज आयसोटोप नाव, आयसोटोप्स म्हणजे काय होते, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर किंवा डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. वन्स अगेन, व्हॉट इज आयसोटोप, द ॲटम्स 1H1, 1H2, 1H3 ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट having same atomic number but different atomic mass number is known as isotope, बरोबर. याला म्हणतो आपण आयसोटोप. त्यानंतर आणखी एखादं एक्झाम्पल जर घेतो म्हटलं आपण, एखादं एक्झाम्पल आणखी घेऊ शकतो आपण, एक नाही खूप सगळे घेऊ शकतो. पहा इथे जर पाहिलं आपण, कार्बन 13, कार्बन 12 आणि कार्बन 14, येतं लक्षात. याचा ॲटॉमिक नंबर काय, कार्बनचा 6, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6,
कार्बनचा ॲटोमिक नंबर 6. म्हणजे इथे काय आहे, सेम, सर्वांचा ॲटोमिक नंबर सेम आहे, सेम ॲटोमिक नंबर, बरोबर आहे, सेम ॲटोमिक नंबर, पण डिफरंट काय आहे, 12, 13, 14 हे डिफरंट काय झाले, डिफरंट ॲटोमिक मास नंबर, डिफरंट ॲटोमिक मास नंबर, बरोबर आहे. जर असं असेल, ॲटोमिक नंबर सेम असेल, ॲटोमिक नंबर सेम असेल आणि ॲटोमिक मास नंबर डिफरंट असेल तर त्या पर्टिक्युलर ॲटम्सला, यांना आपण काय म्हणतो, आयसोटोप. काय म्हणायचं, आयसोटोप. येतं लक्षात, यांना म्हणायचं आयसोटोप. येतं लक्षात. तर हे जे ॲटम्स आहेत ते कोणाचे आहे, कोणत्या एलिमेंटचे आहे, कार्बन या एलिमेंटचे आहे. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटोमिक नंबर बट डिफरंट ॲटोमिक मास नंबर इज नोन ॲज आयसोटोप. आता थोडं आयडेंटिफिकेशनकडे जाऊ आपण. आयडेंटिफिकेशनकडे तर लिथियमचा ॲटोमिक नंबर 3 आहे आणि मास नंबर 6. लिथियमचा ॲटोमिक नंबर 3 आहे, मास नंबर 7. तर मला सांगा हे काय आहे, ॲटोमिक नंबर सेम बट डिफरंट मास नंबर, यांना काय म्हणतो आपण, आयसोटोप. काय म्हणायचं, आयसोटोप, बरोबर आहे, आयसोटोप. येतं लक्षात. म्हणजे हे आयसोटोप आहे. मग पिरियॉडिक टेबलमध्ये दिसत नाही, तर पिरियॉडिक टेबलमध्ये जिथे लिथियम लिहिलं आहे तिथेच हे दोन्हीही एकाच प्लेसवर असतात. मीन्स आयसोटोप ऑक्युपाय द सेम प्लेस इन द पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलमध्ये आयसोटोप एकाच बॉक्समध्ये असतात. हायड्रोजनचे 3 जरी आयसोटोप असले, हायड्रोजनचे किती आयसोटोप दिसून राहिले इथे, 3, तरी ते एकाच बॉक्समध्ये असतात. कार्बनचे 3 आयसोटोप आहे, 12, 13 आणि 14 वाले, बरोबर आहे. 12, 14 आणि 13 हे जे ॲटोमिक मासवाले जे कार्बन आहे ते एकाच बॉक्समध्ये असतात, बरोबर आहे. आणखी खूप सगळे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. जसं ऑक्सिजनचे आयसोटोप आहे O8 16, O8 18, बरोबर आहे. अशा प्रकारे हे सुद्धा काय आहे, आयसोटोप. सेम ॲटोमिक नंबर आहे, मास नंबर डिफरंट आहे, ॲटोमिक मास नंबर डिफरंट आहे, तर यांना काय म्हणू आपण, आयसोटोप. येतं लक्षात. काय म्हणायचं, आयसोटोप ऑफ ईच अदर. आयसोटोप ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचे आयसोटोप आहे हे, बरोबर आहे, ज्यांच्यामध्ये सेम ॲटोमिक नंबर असते. आता दुसरी गोष्ट, याचे काही की पॉईंट्स आपण लिहू. काय काय सेम असेल, सेम काय काय असेल, हॅविंग सेम ॲटोमिक नंबर सेम असते. ॲटोमिक नंबर सेम असल्यामुळे दे आर हॅविंग सेम प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्ससुद्धा सेम असतात, प्रोटॉनसुद्धा सेम असतात. हे पहा, ॲटोमिक नंबर काय झाला, सेम, आणि ॲटोमिक नंबर इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स, बरोबर आहे, इज द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स, अँड टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आर इक्वल टू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स सारखेच असतात संख्येने, चार्जने वेगळे. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असते आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असते. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, ऑक्युपाय सेम प्लेस इन द periodic table. Occupy the same place in the periodic table. म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये ऑक्सिजन असा जो बॉक्स लिहिला आहे याच्यामध्ये याचा अर्थ आहे की ऑक्सिजनचे सगळे आयसोटोप याच्यामध्येच, या एका बॉक्समध्येच आपण दाखवलेले आहे, किंवा एकाच बॉक्समध्ये सगळे आयसोटोप राहतात. ते कितीही असो, मग 2 असो किंवा 3 असो, बरोबर आहे. त्यानंतर दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज. यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा सेम असतात. येत्या लक्षात. अशा प्रकारे आयसोटोप आहे.
हायड्रोजन लिथियम समजा आपण जर घेतला तर लिथियम तर सांगितलं मी तुम्हाला, हेलियम 2He3 आणि 2He4 असे 2 आयसोटोप असतात. लिथियमचे 3 आहे. बेरिलियम 4 याचा 8 आणि बीचा 4 9 बरोबर आहे. अशा प्रकारे काय असतात आयसोटोप आहे, कारण ॲटोमिक नंबर सेम आहे, मास नंबर डिफरंट आहे. बरोबर आहे. ॲटोमिक नंबर सेम असेल तर आयसोटोप आहे. ठीक आहे. त्यानंतर आयसोबार कशाला म्हणायचं, तर आयसोबार कशाला म्हणायचं, हा कार्बन एलिमेंट आहे आणि हा नायट्रोजन एलिमेंट आहे. नायट्रोजन एलिमेंट, कार्बनचा ॲटम येते C आणि नायट्रोजनचा ॲटम येते N. बरोबर आहे. म्हणजे दिज आर द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. हे ॲटम्स झाले कोणाचे, एकाच एलिमेंटचे आहे का, दोन्ही कार्बनचे आहे का, नाही. दोन्ही नायट्रोजनचे आहे का, नाही. 2 वेगवेगळ्या एलिमेंटचे हे 2 वेगवेगळे ॲटम्स आहे. म्हणून म्हणतो आपण ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग डिफरंट ॲटोमिक नंबर. जो बॉटमला लिहितो तो असते ॲटोमिक नंबर. याच्या आधीचं व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल, त्यामध्ये बघाल की ॲटोमिक नंबर कुठे लिहितो आपण, ॲट द बेस, आणि मास नंबर कुठे लिहितो, ॲट द टॉप. खाली ॲटोमिक नंबर लिहितो, वरतं ॲटोमिक मास नंबर लिहितो. बरोबर आहे. तर हे पाहिलं. त्यानंतर आता इथे लक्षात येईलच तुमच्या, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग डिफरंट ॲटोमिक नंबर बट सेम मास नंबर. बरोबर आहे. यांचा ॲटोमिक मास नंबर काय असते, सेम असते. ॲटोमिक मास नंबर काय असते, सेम. बरोबर आहे. पण यांचा ॲटोमिक नंबर काय असते, डिफरंट असते. बरोबर आहे. ॲटोमिक नंबर जर सेम असला तर आयसोटोप, ॲटोमिक नंबर जर डिफरंट असला तर आयसोबार. बरोबर आहे. परत सांगू, ॲटोमिक नंबर जर सेम असला तर आयसोटोप म्हणायचं, आणि इफ द ॲटोमिक नंबर्स आर डिफरंट देन दे आर द आयसोबार्स. बरोबर आहे. अँड डेफिनेशन इथूनच बनते. यांना ॲटम्स म्हणू आपण, एकपेक्षा जास्त आहेत तर ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट having same atomic mass number but different atomic number is known as isobar. बरोबर आहे. आयसोबारचा आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. आर्गॉन 18, पोटॅशियम 19, कॅल्शियम 20. बरोबर आहे. म्हणजे याचा मास नंबर येणार 40, याचंही 40 आणि याचंही 40. बरोबर आहे. हे झाले आयसोबार. का बरं आयसोबार? बिकॉज दे हॅव द डिफरंट ॲटोमिक नंबर बट सेम ॲटोमिक मास नंबर. बरोबर आहे. तर अशा प्रकारे जर समजा असं असेल की ज्यांच्यामध्ये ॲटोमिक नंबर डिफरंट राहते त्यांना आपण आयसोबार म्हणू आपण, ज्यांच्यामध्ये ॲटोमिक नंबर सेम राहते त्यांना आयसोटोप म्हणायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता यांच्यामध्ये काही की पॉईंट्स आहे, तर ते पॉईंट्स कसे रिप्रेझेंट करू आपण, तर पहा पहिला पॉईंट आहे, दे हॅव डिफरंट ॲटोमिक नंबर डिफरंट राहते. दे हॅव डिफरंट ॲटोमिक नंबर, therefore they have different number of protons or electrons. वेगवेगळे प्रोटॉन म्हणजे वेगवेगळी संख्या राहू शकते प्रोटॉनची. याच्यामध्ये 18 आहे, याच्यामध्ये 19 आहे प्रोटॉन, याच्यामध्ये 20 प्रोटॉन आहे, याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये 19 इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये 20 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची प्रोटॉन म्हणा किंवा इलेक्ट्रॉनची संख्या काय राहील, प्रत्येकाची डिफरंट राहील. त्यामुळे दे हॅव अ डिफरंट केमिकल प्रॉपर्टी, दे हॅव डिफरंट
केमिकल प्रॉपर्टी तुम्ही लोक हे जे लिहिलं आहे ते खाली देऊ शकता. दे हॅव डिफरंट ॲटॉमिक नंबर, दे हॅव डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स or different number of electrons and therefore they have a different chemical property. बरोबर आहे. हे तुम्ही खाली पण लिहू शकता. माझ्याकडे इथे बोर्डवर जास्त जागा नसल्यामुळे इथे लिहावं लागत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे, आणि फक्त याच्यामध्ये सेम काय असते, सेम मास नंबर असते, याच्यामध्ये सेम खूप सगळं आहे, येतं लक्षात. तर अशा प्रकारे आयसोटोप आणि आयसोबार असे 2 टॉपिक आहे. बरोबर. तर जर तुम्हाला काही याच्याबद्दल काही आणखी विचारायचं असलं तर मला स्पेशली माय व्हॉट्सअप नंबर इज देअर 7709192194. यू कॅन post a message on, or you can send a message of any difficulty on that and you will get the reply in the form of video. So if you have any query then please ask me. I hope you understood all the topics. Thank you for watching this video. Thank you so much.